भीमक्रांती चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे। तर गावकरी मंडळींनी चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे, तरी मी गावकरी मंडळीचे विशेष आभार मानतो। आणि ही भीमक्रांती चळवळ ही अशी चालू राहावी आणि त्याच्यापैकीच एक कानबाराव ठोके साहेब हे आपल्याला चित्रपटाबद्दल काहीतरी मनोगत व्यक्त करणार आहेत, तर ते आहे आपण ऐकावे। अतिशय आपल्या आता या गावी आज दिनांक त्यांनी दाखवला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। पिक्चर ग्रामीण भागातील आत्मकथा त्यांनी चांगली सांगितली आणि ती खरोखर आपल्याला मतदान हे देशाच्या लोकशाहीवर अवलंबून असतो। कारण पूर्वीच्या काळी राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता, परंतु आता लोकशाहीच्या मतदानाच्या पेटीतून मतदान आपण करतो। बाबासाहेबांची ही हुकुमशाही नाही, लोकशाहीची आहे, म्हणून खरी हकीकत त्यांनी सांगितली। हे मतदानाने त्यांनी हकीकत सांगितली, केवळ ऐकल्या जात नाही, कारण लोकशाही ही राज्य घटनेच्या बाबासाहेबांच्या आधारे, कारण लोकशाही ही आधारभूत आहे, लोकशाही ही त्यांचा मणका आहे, म्हणून त्यांनी हा ग्रामीण भागात हा पिक्चर अतिशय चांगला केला। आणि खरोखर त्यांनी अतिशय, पण एवढे मी सांगू शकतो की थोडे त्यांनी छायाचित्र हुबेहूब दाखव बाबासाहेबांचे शिक्षण कुठे झाले, कसे झाले, काय झाले, लंडनला झाले, कुठून झाले, काय झाले, हे मला थोडं वाटते। छायाचित्र हुबेहूब दाखव, त्याच्या पाठीमाग बोलके आहे आणि त्यांच्या ध्वनीतूनच त्यांनी ते दाखवले।